नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मी डॉक्टर ईश्वर वाघ। आता मी आलोय सेवाग्राम आश्रम जो वर्ध्यामध्ये आहे की 30 एप्रिल 1936 यामध्ये महात्मा गांधी या ठिकाणी आले होते। खऱ्या अर्थाने इथं अजिबात रस्ता वगैरे काहीच नव्हता। अशा परिस्थितीत महात्मा गांधी या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी ते थांबले होते। आणि आपण बघत असाल इकडच्या बाजूला कॅमेऱ्यामध्ये दिसेल की जे कापसापासून, खरं म्हणजे वर्धा आणि विदर्भ हा बेल्ट कापसाचा आहे। तर खादी जे आहे म्हणजे कापसापासून कपडा कसा तयार करायचा, इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रज जेव्हा इथनं कापूस घेऊन जायचे आणि तिकडनं कपडे करायचे, पण गांधीजीचा जो उद्देश होता की आपण आपल्या खादी कपडा जो आहे तो कसा तयार करायचा। तर या आई समोरची रूम आपल्याला दिसत असेल तर या ठिकाणी बापू खादीचा जो चरखा आहे तो आहे। आणि बापू ज्या ठिकाणी थांबले ते अगदी तुम्हाला दाखवतो की कुटिया जी त्या काळामध्ये फक्त 500 रुपयामध्ये 500 रुपयामध्ये ती बनवली होती। तर ती कुटिया आहे समोर आपल्याला दिसत असेल, बापूची कुटिया जी काळात बापू म्हणजे महात्मा गांधींचं असं स्वप्न होतं की कमी खर्चामध्ये घर बनलं पाहिजे। आणि महात्मा गांधी या ठिकाणी 6-7 दिवस या ठिकाणी त्यांनी निवास केला। अख्ख्या महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास त्यांनी या ठिकाणी केला। आणि पलीकडच्या बाजूला त्यांनी जे लोकांसाठी जेवणाची व्यवस्था म्हणजे जे काय असतील त्यांना आहार मिळाला पाहिजे म्हणून आहार केंद्र, आणि त्यानंतर काही वर्षानं म्हणजेच या ठिकाणी त्यांनी नहीं उधर क्या